बुलेटिनची सुरुवात करूया आजच्या अतिशय महत्त्वाच्या बातमीने। लोकशाही मराठीच्या बातमीचा दणका पाहायला मिळतोय। नवी मुंबई पोलीस प्रशासनाला अखेर जाग आली आणि नवी मुंबईतील सर्व डान्स बारची कसून तपासणी सुरू आहे। डान्स बारमध्ये अल्पवयीन मुली असल्याचं समोर आले। डान्स बार प्रकरणी तुर्भे पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय। तर लोकशाही मराठीच्या दणक्यानंतर आता नवी मुंबईतील पोलीस यंत्रणा जागी झाली आहे। नवी मुंबईतील सर्व डान्स बारची कसून तपासणी सुरू असून डान्स बारमध्ये अल्पवयीन मुलींचा समावेश असल्याचं समोर आलंय। तुर्भे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीतील डान्स बारमध्ये अनेक अल्पवयीन मुलींचा समावेश असल्याचं वृत्त लोकशाही मराठीनं वारंवार दाखवलं होतं आणि या पार्श्वभूमीवर आता पोलिसांनी सावली आणि मनीष डान्स बारवर कारवाई केली असून 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। एका अल्पवयीन मुलीला तिच्या वडिलांनी जबरदस्तीनं या डान्स बारमध्ये अश्लील कामासाठी ढकललं असल्याची धक्कादायक बाब देखील समोर आली आणि या प्रकरणी आता तुर्भे पोलीस ठाण्यात नराधम पिता आणि तिन्ही जे आरोपी आहेत त्यांच्या विरोधात आता भारतीय न्याय संहिता आणि न्याय अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। लेडीज बारमध्ये चालणाऱ्या या काळ्या कारभाराविरोधात आणि अल्पवयीन मुलींच्या शोषणावर लोकशाही मराठीनं सातत्यानं आवाज उठवत मोठा पर्दाफाश केला होता। लोकशाही मराठीच्या या दणक्यानंतर आता पोलीस प्रशासन खडबडून जागं झालं असून नवी मुंबईतील खरं तर डान्स बार्सची कसून तपासणी सुरू झाली आहे। या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आपल्या प्रतिनिधी आकांक्षा देशमुख आपल्यासोबत जोडल्या जात आहेत। आकांक्षा, खरं तर तुझं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे। गेल्या अनेक महिन्यांपासून आकांक्षा तू ही बातमी लावून धरली आणि लोकशाही मराठीनं सतत या गोष्टीचा पाठपुरावा केला आणि त्यानंतर आता अखेर म्हणता येईल नवी मुंबई पोलीस प्रशासनाला जाग आली आहे की काय असं वाटतंय? डान्स बारची कसून तपासणी सुरू झाली आकांक्षा। खरं तर आपण गेल्या अनेक महिन्यांपासून सातत्याने पाठपुरावा करत आहेत। जे खरं आहे, जे खरे व्हिडिओज आपल्यापर्यंत पोहोचतात ते प्रेक्षकांना दाखवण्याचा प्रयत्न करतो। वारंवार आपण आपल्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला की नवी मुंबईतील डान्स बारमध्ये नियमांचं पालन होत नाही, अल्पवयीन मुलींचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे आणि तेच सत्य आता समोर आलेलं आहे। तुर्भे पोलीस स्टेशनमध्ये या संदर्भात 2 बारवर डान्स बारवर कारवाई केलेली आहे। पाहायला गेलं तर सावली आणि मनीष या 2 डान्सवर कारवाई केलेली आहे। यामध्ये अल्पवयीन मुलींचा समावेश असल्याचं उघड झालं आणि त्यानंतर ही कारवाई केलेली आहे। एक तुर्भे येथील एक प्रकरण समोर आलं की एक अल्पवयीन मुलगी होती, तिला तिच्या घरच्यांनी जबरदस्तीने डान्स बारमध्ये पाठवलं होतं आणि त्यानंतर हे संपूर्ण प्रकार समोर आलेला आहे। आपण वारंवार सांगत होतो की अल्पवयीन मुलींचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे, कोणतेही नियम फॉलो केले जात नाही आहे आणि तेच आता उघडकीस आलेलं आहे। आता फक्त या संदर्भात 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। दोन्ही डान्स बार विरुद्ध देखील गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। फक्त नवी मुंबईमध्ये हेच 2 नाही आहेत, तर असे अनेक डान्स बार्स आहेत त्यामध्ये नियमांचं पालन केलं जात नाही आहे। अपेक्षा आता इतकीच आहे की त्या डान्स बारवर देखील कारवाई करून जे अल्पवयीन मुलींचा त्यामध्ये समावेश असेल त्यांची सुटका करावी, नियमांचं पालन होतंय की नाही हे पाहावं, एवढीच अपेक्षा आहे आता। आकांक्षा, खरं तर आणखीन एक प्रकरण समोर आले ते म्हणजे या डान्स बारमध्ये एका मुलीला तिच्या वडिलांच्या वतीनं किंवा कुटुंबाच्या वतीनं जबरदस्ती या ठिकाणी काम करण्यासाठी भाग पाडण्यात आलं होतं आणि त्यानंतर आता या संपूर्ण कुटुंबावर देखील कारवाई करण्यात आली अशी देखील माहिती समोर येते। त्या संदर्भात काय अधिक अपडेट आहे? खरं तर ही जी घटना आहे ती तुर्भे पोलीस स्टेशन हद्दीमध्ये घडलेली घटना आहे। यामध्ये जी अल्पवयीन मुलगी आहे ती गेले काही महिन्यांपासून या डान्स बारच्या मध्ये आहे। तिला तिच्या घरच्यांनी, तिचे वडील असतील किंवा रिलेटिव्ह असतील, त्यांच्या जबरदस्तीने या सर्व मध्ये पाडलेलं होतं। अखेर तिने बाहेर पडून या संपूर्ण घटनेची माहिती ही पोलिसांना दिली आणि त्यानंतर हे संपूर्ण प्रकार समोर आला। त्यामध्ये जी मुलगी होती अल्पवयीन ती सावळी आणि मनीष या 2 डान्स बारमध्ये काम करत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली। त्यानंतर पोलिसांनी या संदर्भात पाहणी करून संपूर्ण जो तपास यंत्रणा केली आणि या संदर्भात 4 विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे। पाहायला गेलं तर फक्त जे घरच्यांविरोधात गुन्हा नको तर बाकी पण डान्स बार आहेत नवी मुंबईमध्ये, तिथे देखील नियमांचं पालन केलं जात नाही। अनेक ज्या अल्पवयीन मुली त्यामध्ये देखील आहेत, आपण देखील सातत्याने समोर आणलेलं आहे। त्यामुळे जे आपण सांगतोय ते आता खरं होत चाललेलं आहे। त्यामुळे आपल्या बातमीचा इम्पॅक्ट हा नवी मुंबईमध्ये पडत आहे आणि त्यामुळे नवी मुंबई पोलीस यंत्रणा सज्ज झालं असून अनेक जे बार ओनर्स असतील किंवा बार डान्स बार असतील त्यांची चौकशीही सुरू केलेली आहे। निश्चित, खूप खूप धन्यवाद आकांक्षा तू दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर आता नवी मुंबईमध्ये लोकशाही मराठीच्या बातमीचा इम्पॅक्ट पाहायला मिळतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा,
जागरूक रहा।